रामटेक, दर्यापूर, श्रीवर्धन, कणकवली, वडाळा सातत्याने पोटनिवडणूक आणि याच्यामध्ये माननीय शिंदेसाहेब, अनिल परब, मिलिंद नार्वेकर अनेक जण 30-40 दिवस बॅगा घेऊन उन्हामध्ये सगळ्या त्या पोटनिवडणुका जिंकण्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय माहिती आहे का, तुम्ही किती प्रयत्न केलात ना तरीसुद्धा शिवसैनिकाचं जे मन आहे ते मन जे होतं ते बाळासाहेब आणि शिवसेनेबरोबरच होतं, आजही आहे. आणि आजही आम्ही वर जाईपर्यंत आमचं मन शिवसेनेचंच राहणार. त्याच्यानंतर राज ठाकरे सोडून गेले, त्यानंतर आता परत एकत्र आले. कसं तुम्ही सहन करता, मला तुमच्या सहनशक्तीचं कौतुक वाटतं. 19 वर्ष वाया गेली या सगळ्यामधल्या काळात. त्याच्यानंतर 2009मध्ये 2008मध्ये परत मला आमदारकीची टर्म मिळाली. माननीय उद्धवसाहेब ठाकरे ते नसताना बोलणं बरोबर नाही काही, पण मला एक असं वाटलं वाईट की त्यांनी स्वतःबद्दलचीच कविता स्वतः का म्हणून दाखवली. कारण ती कविता माझी इतकी पाठ झाली होती ना, आणि विशेषतः मुख्यमंत्री झाल्यावरती आमची प्रचंड अपेक्षा होती. शिंदेसाहेब काय सांगायचं, आम्हाला असं वाटलं आम्ही धन्य झालो की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. पण नंतर शेवटचे वर्षभर तर फार वाईट गेलं. भेटच मिळायची नाही, आपण नकोसे आहोत त्याची रोज खात्री पटायची. ते कोविड तर आम्ही आठवड्यातून हा मिलिंदचा 8-8 वेळेला हे करायचा, टेस्ट करायचा कोविडची. ज्यांनी भेटायला जायचं त्यांनी ती टेस्ट रोजच करायची असायची ना. आता काय बोल नको तू तिथेच आहेस, पण करू शकतो आपण. पण किती दुसऱ्या माणसाला त्रास होतो या गोष्टींचा. आणि कोविडमध्ये काम कोणी नाही केलं, सगळ्यांनी काम केलं. शिंदेसाहेबसुद्धा स्वतः तो याचा सूट घालून कोविडचा PPE युनिट घालून तिथे गेले होते. तुम्ही प्रत्येकजण काम करत होता ना, बाकी सगळे लोकही काम करत होते. पण मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती कविता वगैरे लिहिली, चांगलं केलं, पण अधिकाऱ्यांशी ते भेटत कोणाला होते. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत. त्यांनी ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. तर मला काय वाटतं की एवढे मोठे प्रश्न असताना मोठे साहेब होते, त्यांना प्रश्न नव्हते का. त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे, कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच कॉमेंट्स हो परब साहेब, काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी. तेच होत असतं. दुसरं मला कळलं नाही, कोणी रेडा मारला का कोणी अजून देवीकडे गेलं. अरे आपण स्वतः काय काय करतो श्रद्धेच्या नावाने, त्याचा प्रत्येकाला स्वतःला माहिती आहे ना काय करतो ते. नाही, मुद्दा काय होतो या सगळ्यामध्ये की आपल्याला खरातला पकडायचं आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काही पे निघा आहे काही पे निशाणा बरोबर नाही आहे प्रत्येक वेळेला बोलणं. बरं, प्रत्येक वेळेला ते असंच बोलतात, टोमणे मारतात, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यातून काढतात. आणि त्यांची आता कविता नाही, आता प्रश्न काय झाला माहिती आहे, नाही, त्यांनी परत यावं. मला काय वाटतं ते परत आलं तर मला असं देवाकडे मी रोज प्रार्थना करते की रोज ऐकून थोडं तरी जास्त माणसांना भेटायला लागतील. ते नाही ते देव माझी प्रार्थना ऐकतच नाही. माझ्या मनावर काय अवलंबून आहे, ते कोणाचं ऐकतात ते तुम्हाला माहिती आहे, त्या व्यक्तीला सांगा तुम्ही, दुसरं कोण सांगा. हे पहा, मला साधी गोष्ट अशी वाटते, माझी भूमिका जी आहे ती लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मीपणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा आम्ही शिंदेसाहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला. तिथेच आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक. दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हाप्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि दुसरं असं आहे की पहा, मला पूर्वी मी सांगायला नाव पण हरकत नाही, मला रामदास कदम साहेब पण एकदा बोललेले की पहा, यांचं असं असतं की विजय असला की त्यांचा असतो आणि पराभव असला तर आमचा असतो. ते मला मी कधी विजयाच्या मिरवणुकीला जात नाही. आता इतके झटले लोक महानगरपालिकेसाठी, पण त्याच्या कमिट्या करताना यांना एक शब्दांनी सुद्धा विचारलं नाही. ती पद्धतच आहे. शेवटी कसं आहे की किती प्रमाणामध्ये सहन करायचं याची प्रत्येकाची मर्यादा ठरलेली आहे. मला तर असं वाटतं की अनेक वेळेला अनेक लोक शेवटी आजारी पडतात, त्यांना काही काय होतात गोष्टी, आणि तरी ते सहन करत राहतात. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.